May I come in, sir? या मॅडम. सर माझ्याकडून ना फॉर्म भरताना धुळे जिल्ह्याची माहिती भरली गेली आहे रहिवाशीमध्ये. बरं, बसा काय अडचण. कुठून आलात आपण? सर मी मूळ गावची भिंगोलीची आहे, तालुका मुखेड आणि जिल्हा नांदेड येथून आलेली आहे. बरं. सध्या कुठून आलात? सध्या सर धुळे. धुळ्यातून हो. आलात. ठीक आहे, हरकत नाही. मला थोडक्यात तुमचा परिचय करून द्या, नाव न सांगता. ओके सर. सर मी भिंगोली राहणार भिंगोली तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथून आलेली आहे सर. आणि सर 10वीचे माध्यमिक शिक्षण हे माझे उदगीर येथून झालेले आहे आणि 12वीचे शिक्षण सर लातूर येथून झालेले आहे आणि पदवी शिक्षण सर मी पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर येथून घेतलेले आहे सर. बरं, तुम्ही नांदेडहून म्हटलं ना. हो सर. मला नांदेडचे 3 वैशिष्ट्य सांगा. सर नांदेड येथे सर गुरु गोविंद सिंगजी महाराज देशिकांचे 10वे गुरु होते, त्यांचं समाधी स्थळ आहे सर नांदेडमध्ये. त्यानंतर सर कंधारचा किल्ला एक आहे आणि जी आपली लाल कंधारी जी कॅटलची ब्रीड आहे तिचं ओरिजिन आहे सर कंधारे. नांदेडचं प्राचीन नाव सांगते. नंदीग्राम आहे सर नांदेडचं प्राचीन. नंदीग्रामवर 4 घराण्यांची सत्ता होती. भरपूर आहे, पण 4 घराणे कोणते त्यांची सत्ता होते ते घराण्यांचे नाव सांगा. नाही सांगता येणार सर. नाही सांगता येणार. नाही सांगता येणार. नाही सर. बरं, मी एक हिंट देतो तुम्हाला. हां. राष्ट्रकुल होतं, यादव होतं, नंद होतं. आता एक सांगा. नंदा असेल. हा ना, नंद घराण्यानंतर एक सांगा ना. नंदा घराण्यानंतर नाही सर, नाही सांगता येणार. त्याला चाणक्याने शेंडीला गाठ बांधण्याने असे एक संकल्प केला होता आणि एक घराणं उदयाला आलं होतं. नाही सर. बरं, ठीक आहे. मला भौगोलिक क्षेत्रफळ सांगा बरं नांदेडचं. भौगोलिक क्षेत्र नाही सर, माहिती नाही. भौगोलिक नाही माहिती. ठीक, हरकत नाही. हां. नांदेडहून वाहणाऱ्या प्रमुख नद्या गोदावरी सोडून. गोदावरी सोडून सर लेंडी नदी एक आहे नांदेडची, नांदेडमधून आणि लातूर हे दोन्ही जिल्ह्यातून जाते. त्यानंतर सर पैनगंगा नदी एक आहे जी नांदेडमधून वाहते. बरं, आणि मांजरा वगैरे आहे का? हो सर, मांजरा नदी पण आहे जी मांजरा लातूर नदी. आणि नांदेड बरं, ठीक, दोन्ही ठीक. जिल्ह्यातून वाहते. आता एक रेणुका माता एक तीर्थक्षेत्र आहे तिथं. हो सर. कुठं आहे ते? माहूर. 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 हो सर. 3.5 पीठापैकी एक आहे. हो सर, 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. 350 का 3.5? 3.5 शक्तिपीठांपैकी एक 3.5 शक्तिपीठ. शक्तिपीठापैकी. हो सर. ओके. हो सर. तर 3.5 शक्तिपीठ कोणकोणते ते सांगा. सर एक तर माहूरगड, रेणुका देवी, त्यानंतर तुळजापूरची आपली तुळजाभवानी देवी आणि सर अजून एक 2 झाले. हां, तिसरी सर आठवत नाही आहे. ओके, आठवत नाही. आता शक्तिपीठ महामार्ग किती किलोमीटर आहे? सर एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण 800-850 किलोमीटरच्या बरं. आसपास काहीतरी आहे. कुठून ते कुठं जातं तेवढं सांगा. तो सर घाबरू नका एकदम. नाही सर, म्हणजे रिलॅक्स मध्ये. हां, रिलॅक्स. रिलॅक्स आहे. विदर्भातून जातो एवढं माहिती. बरं, विदर्भातून जातो आणि आणि अमरावती साईडला बरं, कुठेतरी कुठेतरी सांगतो. ठीक आहे. आता तुमचा जो आहे ECBSC मध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे, हो सर. राईट ना? हो सर. आता ECBSC ला किती टक्के आरक्षण महाराष्ट्र सरकारने दिले? सध्या तरी सर 10% आरक्षण आहे सर 10% SCBSC साठी. हो सर. आणि EWS ला? EWS सर नाही, आयडिया नाही सर. इकॉनॉमिकल विकर सेक्शन ज्याला आपण म्हणतो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, त्याला किती टक्के आहे माहिती आहे का आपल्याला? नाही सर, आयडिया नाही. त्यालाही 10%. ठीक ओके आहे. सर.
आता मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी ECBC मध्ये 10% आरक्षण दिलंय, पण मराठा समाजाची मागणी OBC मध्ये आहे. हो. मग 10% आरक्षण दिल्यावर सुद्धा OBC मध्ये मागणी करण्याचं कारण काय समाजाचं? सर SCBC आरक्षण महाराष्ट्रामध्ये लागू आहे सर. जे OBC मधून जर आरक्षण मिळालं तर जे आपल्या इंडिया लेवलच्या ज्या एक्झाम्स असतील त्यामध्ये सर फायदा होऊ शकतो बरं, असं मला वाटतं सर. ECBC ला राजकीय आरक्षण दिल्या गेलं आहे का? आयडिया नाही सर राजकीय आहे का नाही, बरं, ठीक. कारण याच्यामध्ये सोशियली आणि ओके, इकॉनॉमिकली. हरकत नाही. आता याच्यात तुम्ही अशी माहिती दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुमचा आता प्रोफाईल मी वाचलं, त्याच्यात मला 2-3 माहिती अशी एक्स्ट्रा मिळाली, आणि ती माहिती अशी आहे की तुमचं एज्युकेशन जे झालेलं आहे ते कुठं झालेलं आहे? सर माध्यमिक शिक्षण उदगीर येथे झालेलं आहे आणि सर उच्च माध्यमिक शिक्षण लातूर येथे झालेलं आहे सर. बरोबर. आता लातूरला तुम्ही नांदेडच्या, मग लातूरला का शिकलात? सर माझे काका काकू जे आहेत ते उदगीर येथे स्थायिक आहेत सर. उदगीरला आहे ते हो स्थायिक. सर, त्यामुळे त्यांच्याकडे शिक्षणासाठी होती मी पूर्ण 1ली ते 12वी, बरं. आणि डिग्रीचा कोर्स पण आपलं पशुवैद्यक पशुविज्ञान महाविद्यालय हे उदगीर येथे असल्यामुळे सर हां, ते हां. पण म्हणजे काका काकूंकडे राहूनच झालेलं आहे सर. बरं बरं, तिथं तुम्ही हे झालेलं आहे. हो सर. ठीक आहे. आता एक सर्वात मला तुमचा महत्त्वाचा प्रश्न असा इथं वाटतोय की तुम्ही महिला असून आता तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस करताय का? नाही सर, ॲज अ टेम्पररी जॉब आहे तुमचा? म्हणजे ज्या LSSचे जे 2024 मध्ये जे पद निघालेले होते 23 मध्ये सर, ते आता आहे त्याच्यासाठी का फॉर्म तुम्ही? भरला. हो सर, आता पण आहे. टेम्पररी जॉब आहे ना तो का परमनंट? स्थायीकरण म्हणजे व्हायचं बाकी आहे सर त्यांचं. कारण तुम्ही तिथे टेम्पररी लिहिलेलं हो, आहे, ते जे मी स्थायीकरण वाचलं. आणि प्रोबेशन बाकी होतं फॉर्म भरताना सर, त्यामुळे ते टेम्पररी. असिस्टंट म्हणून करतायत ना तुम्ही? हा सर ते MPSCचा फॉर्म भरताना पशुधन पर्यवेक्षक असं नव्हतं त्यामध्ये, त्याच्यामुळे मग ते ओके. ते टाकलेलं होतं ठीक आहे, क्लिनिकल ठीक आहे. असिस्टंट असं. काय तुम्हाला त्या पदाचा काय अनुभव आहे? काय काय असतं त्या पदामध्ये जे सर, तुम्ही काम करता? हो सर, त्या पदावरती सर AI करणे काम आहे सर. जे पशुवैद्यकाच्या त्यांच्या सांगण्यावरून किंवा ते जसे सांगतील तसं करणं. त्यानंतर सर लसीकरण करणं आहे, बरं. आणि जे औषधोपचार प्रथम प्रायमरी ट्रीटमेंट ही कामं ओके. आहेत सर LSS. प्रायमरी ट्रीटमेंट. हो, लसीकरण आणि AI सर. अच्छा. धुळेला करताय का तुम्ही तो जॉब? हो सर, धुळे जिल्ह्यामध्ये लांबकाणी. आता धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासी जिल्हा आहेत का तो? हो सर, काही भाग हा आदिवासीमध्ये मोडतो सर, जसं साक्री तालुका आहे. मग आदिवासी तालुका. जिल्हा वेगळा आहे का? कोणता आहे? जिल्हा नंदुरबार जिल्हा येतो सर. मग आदिवासी धुळ्यापासून विभागामध्ये. नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? धुळे नंदुरबार नाही सर, माहिती नाही, नोट करून गेलो मी. बरं, ठीक आहे. तुम्ही आता महिला आहात आणि पशुसंवर्धन म्हणजे लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर्स पदासाठी तुम्ही अर्ज करता. हो सर. तुम्ही त्या पदाला कसा न्याय देऊ शकता ते मला सांग. सर मी महिला आहे, पण घरचा तर सर मला सपोर्ट आहेच, आणि सर घरची कामं करून मी करू शकते याबद्दल मला पूर्णपणे जाणीव आहे. आणि सर सध्या देखील मी ते करत आहे सर. फील्डवरती पण जात आहे, आणि सर माझ्याकडे अतिरिक्त आपलं जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार देखील आहे सर, तेथील पशुधन पर्यवेक्षक पदाचा. बरं. एक पशुपतीनाथ हे एक तीर्थक्षेत्र आहे. पशुपतीनाथ ऐकलंय सर, पण म्हणजे नेमकं कुठे आहे याबद्दल काही आयडिया नाही सर. बरं. त्याच्यात एक पौराणिक कथा आहे की पशूंचं संवर्धन करण्यात आलं होतं. ओके. कुठं आहे का ते? आपल्या भारतात आहे का पशुपतीनाथ, नेपाळमध्ये आहे का कुठं आहे? काही माहिती आहे याबद्दल? नाही सर, माहिती नाही. ठीक आहे, हरकत नाही. आता मला 2-3 गोष्टी तुम्हाला काही टेक्निकल बाबत मला विचारायच्या आहेत. थोडं विचारलं चालेल का? ओके सर, काय हरकत नाही. काय हरकत, कारण टेक्निकल नॉलेज बी असायला हो पाहिजे. सर. एक गोष्ट मला सांगा, पशुमधील लसींचे वेळापत्रक माहिती असतं का? काय हो सर. काय काय?
सर पशूंमध्ये आपण मान्सून पूर्व लसीकरण करतो ज्यामध्ये HS हिमोरेजिक सेप्टिसेमिया या रोगापासून बचाव करण्यासाठी असतो. त्यानंतर सर BQ1 आहे ब्लॅक क्वार्टर म्हणून, त्याचं देखील मान्सून पूर्व लसीकरण करतो सर. आणि लंपी LSD या रोगाचं देखील सर आपण करतो मान्सून पूर्व. त्यानंतर सर FMD फूट अँड माउथ डिसीज हा जो आहे याचं सर आपण वर्षातून 2 वेळेस लसीकरण करत असतो सर. त्याचं लसीकरण एक फेरी ही मार्च ते एप्रिल दरम्यान होते आणि दुसरी फेरी ही सर ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान होते. ओके. आता जसं तुम्हाला एक यू आर डुईंग अ जॉब ॲज अ लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, समजा तुमची निवड झाली, जसं आता गोपाला ॲप केलेलं आहे. हो. आता गोपाला ॲपमध्ये कोणत्या त्रुटी राहिल्या असं तुम्हाला वाटतं? गोपाला सर ऐकण्यात नाही माझ्या. तुमचं ते ॲपच लक्षात नाही का? म्हणजे गोपाला ऐकण्यात ॲप नाही. भारत पशुधन आहे ज्यावरती आम्ही सध्या काम करतोय. गोपाला ॲप माहिती आहे का तुम्हाला? नाही सर. बरं. केव्हा लॉन्च झालं तेही सांगता येणार नाही. नाही सर, गोपालाबद्दल माहिती नाही. बरं, ठीक आहे. पहिली पशु जनगणना केव्हा झाली होती? सर वाचले मी पण आठवत नाही आहे, परत एकदा रिवाईज करून घेईल सर. बर. NADCP काय? नॅशनल ॲनिमल डिसीज कंट्रोल प्रोग्राम. केव्हा लॉन्च झाला तो? सर हा 2019-20च्या दरम्यान. नाही, एक्झॅक्ट तारीख सांगा. तारीख असते लॉन्च व्हायची. तारीख नाही माहिती. त्याला मराठीत नाव काय? राष्ट्रीय ADCP प्राणी रोग पशुरोग, प्राणीपेक्षा पशुरोग पशुरोग नियंत्रण कार्यक्रम. केव्हा लॉन्च झाला? नाही सर. त्याचे 4 वैशिष्ट्य सांगा. सर NADCPच्या अंतर्गत सर फूट अँड माउथ डिसीज FMD या रोगाची जी लस आहे ती आपल्याला सर केंद्राकडून उपलब्ध होते. त्यानंतर सर ब्रुसेला हा एक रोग असतो सर जनावरांमध्ये, त्याची लस देखील आपल्या NADCPच्या अंतर्गत आपल्याला उपलब्ध होते सर. आणि जे आपण लसीकरण करतो सर फील्डवरती, त्या जनावरांचं ज्या लसीकरण झालेलं आहे त्यांची नोंदी सर आपल्याला ॲपवरती कराव्या लागतात सर. तुम्ही आता म्हटलं की ब्रुसेलोसिस प्रतिबंधक आपल्याला लस द्यावी लागते. हो सर. हो सर. ती देण्याची काय पद्धत आहे? सर ब्रुसेलाची जी व्हॅक्सिन देण्यासाठी आपल्याला सर PPE किटचा यूज करावा लागतो, कारण सर ब्रुसेला हा झुनोटिक आजार आहे. जे आपण 4 ते 8 महिन्याचे जे काप आहेत सर, त्याच्यामध्ये आपण ब्रुसेलाचं वॅक्सिनेशन करत असतो सर त्या फिमेल कापमध्ये. आता मला राष्ट्रीय गोकुळ मिशन बद्दल थोडी माहिती सांगा. ओके सर. राष्ट्रीय गोकुळ मिशन हे देखील सर एक केंद्राची योजना आहे सर. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत ज्या देशी गायी आहेत त्यांची दूध उत्पादकता वाढवणे किंवा त्यांचं संरक्षण करणे, त्यांचं संवर्धन करणे याचे सर ते उद्दिष्ट आहेत सर. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत फील्डवरती AI करणे असेल किंवा सर IVF असेल आणि त्यानंतर सर एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी या बाबी येतात सर राष्ट्रीय गोकुळ मिशन. आपल्या जगात सर्वप्रथम श्वेत क्रांती कुठं झाली? श्वेत क्रांती सर, श्वेत क्रांतीबद्दल नाही माहिती. श्वेत क्रांतीबद्दल माहिती नाही? माहिती असायला पाहिजे. आठवलं सर, व्हाईट रिव्हॉल्युशन, श्वेत क्रांती. सर्वप्रथम कुठं झाली? कोणत्या जगात कोणत्या देशात झाली? कोणत्या देशात एक्झॅक्टली माहित नाही सर, पण भारतात झालेली होती. वर्गीस कुरियन. माझा प्रश्न साधा उत्तर आहे. माझा प्रश्न साधा तुम्हाला विचारला की तुम्ही मला एक सांगा की कोणत्या देशामध्ये सर्वप्रथम झाली? भारत देशामध्ये. सर्वप्रथम भारत देशामध्ये. बरं, नक्की? म्हणजे सर 100% 100% माहिती. किती पर्सेंट आहे? 90% वाटते सर. 90% वाटतंय. आपल्याला प्रशासनात असं पर्सेंटेज चालतं का? सॉरी सर, नाही चालत. कन्फर्म आन्सरच द्यावे लागते. बरं, ठीक आहे. चला, भारतात केव्हा झाली श्वेत क्रांती त्याचं सांगा, वर्ष सांगा. नाही सर, एक्झॅक्टली नाही आठवते मला. मी याच्याबद्दल पूर्णपणे माहिती करून घेईल. कोणी केली ती श्वेत क्रांती? वर्गीस कुरियन यांनी केलेली आहे सर. चला, वर्गीस कुरियन यांचा जन्म राज्य सांगा. ज्यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला?
पंजाब. पंजाबमध्ये नक्की? हो सर. ठीक आहे, मी तुम्हाला आता एक फीडबॅक देतो. हो सर. जास्त काही ओढत नाही. परिस्थिती अशी आहे हां. की तुम्हाला थोडंसं कोणत्या तारखेला इंटरव्ह्यू 3 तुमचा? ऑगस्टला आहे सर. तुम्हाला प्रिपरेशन थोडं वाढवावं लागेल. ओके सर. महत्त्वाचं आहे की जे काही प्रश्न आपल्याला जे येत नाही तर माफ करा सर, मला माहीत नाही, दॅट्स अ गुड पॉलिसी. पण तुम्ही चुकीचं उत्तर देत आहेत. तर त्यांचा जन्म केरळच्या कोझिकोडा इथं झालेला आहे. श्वेत क्रांतीचे जनक ज्याला आपण म्हणतो, वर्गीस कुरियन. तुम्ही पंजाब सांगितले, ही मोठी चूक झाली. 90% सांगणं हे बी चुकीचं आहे. याच्यामध्ये आपल्याला रॅपिड क्वेश्चनमध्ये निगेशन्स वाढत आहे, तर ते आपल्याला थोडंसं थांबवावं लागेल. ओके सर. डेन्मार्कला श्वेत क्रांती झालेली आहे जगाचा विचार जर केला तर पहिल्यांदा, आणि भारतामध्ये 1970ला झालेली आहे. हे आपल्याला अपेक्षित होतं. ई गोपाल ॲपबद्दल माहिती असायलाच पाहिजे, आणि ती ई गोपाल ॲप्लिकेशन्स येते, तर त्याच्यावर तुम्ही थोडंसं स्टडी करावा. हो सर, हो, आणि नक्की मी तुम्हाला खूप मटेरियल देतोय आता, कारण सर. मला गरजेचं वाटलं. हो. आता आपण मराठा तिथं मेन्शन केल्यामुळं ECBC आहे आपल्या प्रोफाईलला, त्यामुळे त्याच्यावरही प्रश्न आज रिझर्वेशन गरज आहे का, महिलांचं सबलीकरण काय आहे, तुम्हाला इंटरव्ह्यू वेगवेगळ्या अँगलने विचारला जाईल. पहिली गोष्ट आहे की तुम्ही MPSC प्रोफाईल 3 ते 4 वेळा वाचावं. ओके सर. त्याच्यावर बरेच प्रश्न तयार करा आणि त्याचे उत्तर देण्याचं सकारात्मक भूमिका ठेवावी. सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच, आणि जी राष्ट्राशी निगडीत असली पाहिजे, राष्ट्र प्रेमाशी निगडीत असली पाहिजे, म्हणजे नेशन बिल्डअप ज्याला आपण म्हणतो त्याच्याशी निगडीत असली पाहिजे. दुसरं, तुमचे वैयक्तिक व्ह्यू तिथं मांडू नका. तुम्ही एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून राष्ट्राची उभारणी करण्यासाठी, राष्ट्रातील नागरिकांना आपल्या माध्यमातून कार्यक्षम बनवण्यासाठी, पूरक व्यवसायाला मदत करण्यासाठी तुम्ही तिथं अधिकारी म्हणून जाताय. जर पशुधन हे जे आहे हे राष्ट्राचं GDP ही वाढवू शकते, शेतकऱ्यांचं ऑटोमॅटिक उत्पन्न वाढेल, तो उद्दिष्ट ठेवला गेला आहे. त्याच्यामध्ये संक्रमण ह्या ज्या जाती आपण तयार करतोय, ज्या लसीकरण करून, त्याच्यामध्ये तुम्हाला दूध उत्पादन क्षमता वाढवणं हे महत्त्वाचं आहे. रोग प्रतिबंधक क्षमता ते महत्त्वाचं आहे. हे कशासाठी की शेतकऱ्यांना ती मदत होईल. हा खरा उद्देश लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसरचा असतो. म्हणजे निरोगी जनावरे राहतील तर उत्पादन वाढेल, उत्पादन वाढला शेतकरी मोठा होईल, शेतकरी मोठा झाला की ऑटोमॅटिक राष्ट्राचा GDP मोठा होईल, इनडायरेक्टली होणारच. या सगळ्या गोष्टी आहे. एक चांगली जबाबदारी तुमच्याकडे येते, म्हणून तुमच्याकडं कम्युनिकेशन स्किल सोबत नेतृत्व गुण असायलाच पाहिजे. प्लस तुमच्याकडे सिच्युएशन जर आली तर त्याला सकारात्मक दृष्टिकोन घेऊन उत्तर देण्याची क्षमता असायला पाहिजे. या अँगलने जर आपण गेलात तर नक्की आपल्याला त्याचा बेनिफिट होतो. दुसरं असं आहे की तुम्ही ज्या आता धुळ्याहून आलात, नांदेडहून आलात, तर नंदीग्रामबद्दल तुम्हाला माहिती नाही आहे, फक्त नाव, कोणकोणते घराणे, तर तो साहजिक प्रश्न आहे. किंवा ते तख्त किती, 5 तख्त आहे शीख लोकांचे, त्यांच्याबद्दल माहिती असायला पाहिजे. तिथले गुरु गोविंद सिंग बद्दल माहिती असल्या पाहिजे. ह्याच्या सगळ्या गोष्टी आहे. गोदावरी सगळ्यांना माहिती आहे, इतर कोणत्या नदी आहे ते सांगता यायला पाहिजे. हे जे काही रॅपिड क्वेश्चनचा पार्ट्स आहे तो तुम्हाला कनेक्ट करता यायला पाहिजे. आणि चुकीच्या ट्रॅकवर जर आपण गेलं तर थोडं टेक्निकली आपल्याला अडचण होते. बाकी व्यवस्थित प्रेझेंटेशन इज गुड. फक्त खुर्चीला फिरून बसलात तुम्ही. आता जेव्हा तुम्ही असं बसायला पाहिजे होतं तर तुम्ही अशा पद्धतीने फिरून आलात. सॅल्युटेशन करताना मी बसू का सर, धन्यवाद सर, ह्या प्रकार तुम्ही म्हटला आणि फक्त मी एवढंच बोललात. पण थँक्यू सर, धन्यवाद. तो तिथं तुम्ही इथं बॉडी लँग्वेज ठीक होती, पण चुकीचं उत्तर देणं तुमचं थोडंसं टाळलं गेलं पाहिजे. ही काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. नेक्स्ट असं आहे की शक्तीपीठवर बोललं, 3.5 शक्तीपीठ तुम्ही सांगितले, म्हणून मी शक्तीपीठ मार्गावर तुम्हाला कनेक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न केला, आणि त्याचा तुम्हाला तो अभ्यास असला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट विदर्भाशी कनेक्ट केला तो डायरेक्ट आउट करून टाकलात त्याला. तो थोडा अभ्यास करा. एक तुम्हाला जनरल महाराष्ट्राच्या सिच्युएशन्स, पशु जनगणना केव्हा झाली, केव्हा सुरुवात झाली, त्यांचा आधार असतो का, हे बेसिक नॉन टेक्निकल क्वेश्चन जरी असले तरी तुमच्या खात्याशी निगडीत आहे, थोडंसं तो अभ्यास पाहिजे.
टेक्निकल क्वेश्चन तुमचे मला बरे वाटले, पण त्यातही थोडं डीप जे करंट टेक्निकल आहे ते तुम्हाला येत नाही, त्या अभ्यासाचे टेक्निकल आहे ते तुम्हाला येत आहे. मी आता अभ्यास जो केला त्यातून मला असं झालं. ओके सर. मी म्हणजे बॅचलर ऑफ व्हेटनरी सायन्स आणि ॲनिमल हजबंडरीला जे प्रश्न आले विचारले मी त्या रिलेटेड तुम्ही उत्तर दिलं, हां, पण त्याच्या कनेक्टेड मी करंट अफेअर विचारलं तर थोडंसं तुम्ही तिथं डगमगला. तयारी करून येईल. त्याची थोडीशी तयारी करा. हो, सर. बरं झालं तुम्ही ऑफलाईनला आलात, त्यातून तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या कळायला सुरुवात झाल्या. आणि एकंदरीत चांगल्या पद्धतीचं आहे प्रेझेंटेशन्स, ओके आहे. आता डेअरी कॉर्पोरेशन मुवमेंटवर मला प्रश्न विचारायचा होता. मी तुमच्यासाठी काही क्वेश्चनरीज तयार केली होती, त्या सगळी क्वेश्चनरीज मी देतो. ओके सर. नेक्स्ट तुम्हाला विचारायचं होतं मला, तुम्ही विचारलं ते राष्ट्रीय पशुरोगवर वन हेल्थ अप्रोच कसा तुम्ही राबवा, हा एक प्रश्न होता. कसं राबवा? सर वन हेल्थमध्ये सर एन्व्हायरमेंट येतं, ॲनिमल्स येतात आणि सर ह्युमन या तिन्हीशी जी कनेक्टेड आहे त्याला सर आपण वन हेल्थ म्हणतो, ज्या अंतर्गत जे ह्युमनपासून ॲनिमलला डिसीज होतात किंवा मग ॲनिमलपासून ह्युमन टू ॲनिमल किंवा एन्व्हायरमेंटमधून जे ॲनिमल्सला आणि ह्युमन्सला होतात ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न सर त्या वन हेल्थ जी कन्सेप्ट आहे त्यानुसार केलं जातं सर. ओके. आता वन हेल्थ अप्रोचमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट दिसतं का तुम्हाला? यु नो सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय असतं? नाही सर. शाश्वत विकास ज्याला आपण म्हणतो, याच्यात सस्टेनेबल डेव्हलपमेंट करता येईल का आपल्याला? म्हणजे सर क्वेश्चन लक्षात येत नाही माझ्या. वन हेल्थ Exactly. अप्रोचमध्ये हो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल म्हणजे काय, ह्या पिढीला आणि तर पुढच्या पिढीला सुद्धा तो विकास सातत्यपूर्ण पुरेल आणि कोणतंही नैसर्गिक वित्त हानी न होता डेव्हलपमेंट झाली करू. तिला शाश्वत विकास असं ओके म्हणतात. सर. करू शकतो सर आपण. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अपडेट ठेवाव्या. हो सर. हो. एकंदरीत हे आता मी तुम्हाला दिलेलं आहे. ओके, एवढं तुमचं फीडबॅक आहे.